मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, त्या अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना, कोणतीना जात ज्यांची कोणताना धर्म ज्यांना, दुःख दोन ओल्या डोळ्या दोन माणसांचे माणसांना, सापडेना वाट ज्यांना होत यांचा सारथी, हरवले आभाळ ज्यांचे होत यांचा सोबती. नमस्कार, मी गोवर्धन दराडे. सन 2009 पासून मी ऊसतोड कामगार, अनाथ, बेघर, भटके, आत्महत्याग्रस्त शेतकरी व शाळाबाह्य मुलं या मुलांसाठी म्हणजे वंचित घटकातल्या मुलांसाठी काम करतो. या प्रकल्पाला कुठलंही शासकीय अनुदान नाही, कुठली मोठी शासकीय फंडिंग नाही किंवा शासनाचं कुठलं अनुदान नाही. तुमच्यासारख्या सर्व दात्यांच्या मदतीतून हा प्रकल्प चालवला जातो. 2014ला मी माझ्या वडिलांकडून जी माझ्या हिश्श्याची वाटून आलेली भावाकडून जी जमीन होती आणि घरदार होतं, हे जमीन घरदार विकून मी त्या पैशामधून हा अनाथ मुलांसाठी पसायदान सेवा प्रकल्प उभा केला. यासाठी त्यांची स्वतःची जागा घेऊन त्या जागेमध्ये त्यांचं हक्काचं घर त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न केला. आणि आज या ठिकाणी एकूण 70 मुली आहेत. त्यापैकी 43 मुलं आणि 27 मुली असा परिवार आहे. तर शासनाचं कुठलंही अनुदान मिळत नसल्यामुळे या प्रकल्पाचे सर्व अन्नदाते तुमच्यासारखे समाजातले दाते लोक आहेत. म्हणून मी सर्वांना विनंती करेल की या चिमुकल्यांसाठी आपल्याला जे काय 1 रुपयापासून जेवढी जास्तीत जास्त देता येईल अशी मदत करा. या लेकरांच्या पाठीशी उभे राहा. कारण मी खूप दुर्गम भागामध्ये काम करत आहे. बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा असल्यामुळे इथं मदत करणारे दाते नाहीत. म्हणून मी जसे मेट्रो सिटी, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक अशा मोठमोठ्या शहरातल्या लोकांना आवाहन करेन, उद्योजकांना आवाहन करेन, डॉक्टर लोकांना आवाहन करेन, व्यावसायिकांना आवाहन करेन की या मुलांसाठी आपल्याला जे काय शक्य होईल ते मदत आपण करावी. कारण आम्ही खूप अडचणीत आहोत. लेकरांचा या ठिकाणचा 70 लेकरांचा म्हणजे आमचं टोटल 100 माणसाचं कुटुंब, इथले कर्मचारी, इथला परिवार जो आहे हा 100 लोकांचं कुटुंब आहे. आणि या ठिकाणचं रोजचं लागणारं अन्नधान्य आहे, किराणा आहे, कपडा लत्ता आहे, दवाखाना आहे, शालेय साहित्य, अशी रोज अनेक समस्यांना आम्हाला सामोरे जावं लागतं. म्हणून मी सर्वांना विनंती करेन, समाज बांधवांना, की आपण या लेकरांच्या पाठीशी उभं राहून यांना जी काय आपल्याला मदत करता येईल ती मदत करावी. पसायदान सेवा प्रकल्पामध्ये एक वेळेस तुम्ही अवश्य या मुलांना भेटा. ज्यांना शक्य होईल ते 2 दिवस 4 दिवस या मुलांमध्ये येऊन राहा. एक वेदनेशी नातं जोडण्यासाठी आपण या प्रकल्पामध्ये येऊन या चिमुकल्यांना भेटा. यांना आपला एक मायेचा घास आपल्या हाताने भरवा. अंकुराचे होता रोप, होई रोपट्याचे झाड, मुळ्या रोवून रानात उभे राहील हे खोड. आपल्या परिवारातील वाढदिवस, लग्न, लग्नाचा वाढदिवस, पुण्यतिथी किंवा वास्तुशांती अशा शुभ प्रसंगी आपण वंचिताच्या उन्नतीसाठी हात देऊ शकता. आमच्या ऑनलाईन दानपेटीच्या माध्यमातून तुम्हीही सहकार्य करू शकता. स्क्रीनवर दिसत असलेला QR कोड स्कॅन करा आणि पसायदान सेवा प्रकल्पाला मदत करा. आपली मदत कुणाचं तरी भविष्य ठरवणार आहे.